नमस्कार मंडळी. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक ही दोन्ही विनोदाची गावं आता पुन्हा एकदा गजबजून जाणार आणि ह्यांच्या साथीनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा खळखळून हसणार. कारण आता पुन्हा एकदा सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाचा नवा हंगाम. पुन्हा एकदा शोधूया कॉमेडीचे जहागीरदार. मंडळी, अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी त्यांच्या संपूर्ण ताफ्यासोबत इथे सज्ज आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकचे सगळे हास्यवीर देखील सज्ज आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. या आठवड्यात हास्य बुद्रुकचे इनामदार आहेत प्रसाद, नम्रता आणि वनिता खरात. आणि हास्य खुर्दचे इनामदार आहेत विशाखाताई, अंशुमन दादा आणि पॅडी दादा. आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या टॅलेंटचा फैसला करण्यासाठी आपल्या या चावडीवर सरपंच म्हणून आहेत ज्यांच्या हसण्यामुळे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र खळखळून हसतो असे विनोदाच्या कुटुंबाचे थोरले आबा अर्थात मकरंदादा अनासपुरे. आणि त्यांच्या सोबतीला आहेत अशा अभिनेत्री ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातल्या सबंध लेकीबाळींसाठीचं आपलं घरचं माणूस अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेर घर अलकाताई कुबल. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य जत्रेच्या या नवीन हंगामाचे तुम्ही दोघेही सरपंच आहात. तुम्ही ह्या सगळ्या नवीन हास्यवीरांना काय सांगाल? मी तर प्राजक्ता सांगेन, मी या कार्यक्रमात दिलखुलास हसायला आले. कारण आयुष्यभर मी आत्तापर्यंत माझ्या प्रेक्षकांना रडवलं होतं, स्वतः रडले होते. पण मला मनापासून दाद द्यायला आवडते, दिलखुलास हसायला आवडतं आणि या कार्यक्रमात ही मला मेजवानी आहे. वा वा वा, क्या खूप कहा. म्हणजे अलकाताईबद्दल सांगायचं म्हणजे अलकाताईंनी त्या गंभीर आणि तशा रडवेल्या भूमिका केल्यात. पण एकदा शॉट संपला की ग्रीन रूममधल्या अलकाताई आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही आणि त्यांच्याबरोबर गाडीतही आम्ही बसत नाहीत. कारण मी वाऱ्याच्या वेगानं आले हे गाणं त्यांच्याकडं बघूनच लिहिलंय की काय असं मला नेहमी वाटतं. आणि ही नवीन जी टीम आहे त्यांना एकच, लाजायचं नाही, घाबरायचं नाही, दणकून मारायचा दणका. जे काय उजाडल तिकडे उजाडल असं आहे. कसं आहे ते आपण ती ओवी असते पहा, ती जात्यावर बसल्याशिवाय येत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रियाज करत नाहीत विनोदाचा, प्रयत्न कॉमेडीचे तेल रगडिता हास्यही गळे. इतकं प्रेमळ शब्दात सगळ्यांना सांगितल्यानंतर मला वाटतं सगळ्यांचे परफॉर्मन्सेस दणक्यात होणार, यात काही शंकाच नाहीये. क्या बात. तुम्हा दोघांनाही मी आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. यस, आसनस्थ पण आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. मंडळी, आपल्या अंशुमन दादाच्या दुर्दैवी आयुष्याची सुरुवात त्याच्या बालपणापासूनच झाली. आता त्याच्या लहानपणी त्याच्या पाळणाघरात घडलेला हा प्रसंगच बघा ना. हा धमाकेदार प्रसंग तुमच्या समोर घेऊन येतात अंशुमन दादा आणि विशाखाताई. नमस्कार 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 नमस्कार. मी विशाखा सुभेदार आणि हे माझं वात्सल्य पाळणाघर. काय गेले काही महिने हास्य जत्रा जोरात सुरू होती, छान पैसेही मिळत होते. अचानक काय झालं माहिती नाही, लोक करोडपती व्हायला लागले आणि आम्ही तर म्हटलं वेळात काहीतरी सुरू करावं म्हणून नवीन बिझनेस सुरू केला. गेले कित्येक महिने एका बालिश लेखकाला, नटाला सांभाळायची इतकी सवय झाली आहे, त्यामुळे म्हटलं बाबा, त्यामुळे म्हटलं लहान मुलं तर आपल्याला नक्कीच सांभाळता येतील, म्हणून मग हे वात्सल्य पाळणाघर. तिकडे बेरिंग पकड. एक्सक्यूज मी,
वात्सल्य पाळणाघर हेच का? हो हो हेच हेच हेच. होता. अय्या हा तुमचा मुलगा? हा. अरे बाप रे. पकड ना. वा 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 गोड आहे, हो गोड आहे मुलगा. हे बाळा ये 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 ये. अगं तडी बापले टिटबिट लावले, रुमाल बिमाल नाकाला. ए नाव काय रे राजा? अंशू. 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 चेक कुठल्या नावाने येणार आहे? अंशुमन चंद्रकांत विचारे. मग नाव काय? अंशू. अंशू. शाबास. ए गंमत गंमत. हे बघ काकू तुला चॉकलेट देतीये. वाव, काकूनी चॉकलेट दिलं मला. काय मस्त आहे दुनियादारी. काकू थँक्यू. आय लव्ह यू काकू. तोडी आय लव्ह यू बाळा. किती गोड आहे. तू राहशील ना इकडे बाळा? हो काकू मस्त आहेत, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. मायाळू आहेत मायाळू. मायाळू मायाळू. नाही नाही, शब्द आणि हात वारे यात खूप फरक आहे. थोडं लहान आहे ना. चांगलं बोलले तरी काय दुनियादारी. हे कुठलं पेरिंग आहे? काळजी घ्या हा. हो नाही नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित काळजी घेईन मी. काय आहे इथं ना मुलांना माझा लळा लागतोच. हो म्हणजे बघा ना कित्येक मुलं मला मम्मा मम्मा अशी हाक मारतात. त्यांना वाटतं की मला मम्मा म्हटल्याने एलिमिनेशन होणार नाही. त्याचं काही नाहीये. होणार होणार सगळं व्यवस्थित होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्हाला माहितीये का माझ्या हाताखालून जी जी मुलं जातात ना ती खूप हुशार होतात. त्यांचं तेच किट करतात. आम्ही कधी शिकवायला जात नाही. त्यामुळे काकू आपलंच किट आहे, तुमचं झालंय तुम्ही निघा आता. असं बोलतात आईला. टाटा कर टाटा टाटा. गेली 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 गेली. ये गे कसं ग गोड वाळत आहे. चॉकलेट खाणार? काकू काकू मला हे चॉकलेट फोडून द्या ना. ओ फोडून देऊ. अरे अरे बापले. हे घे चॉकलेट. अरे काकूला नाही देणार चॉकलेट? एकटं एकटं खाणार? अरे शेअरिंग इज अ केअरिंग. दे चॉकलेट. दे चॉकलेट. अरे अरे शेअरिंग इज अ. दे इकडे. शेअरिंग इज अ केअरिंग. हे घे. पण तुम्ही मला दिलेलं चॉकलेट. अरे लहान मुलांनी जास्त चॉकलेट खायचं नसतो. तुला माहिती का दात किडतो. मॅडम भरपूर दात आहे. 1 किलो तर काय फरक पडतो. द्या ना चॉकलेट. नाही 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 बरं चॉकलेट देणार. चॉकलेट देणार. काय झालं दुनियादारी. काय बोलतोयस तू मध्ये मध्ये? बरं एक चॉकलेट हवे ना तुला? मग त्या आधी ना आपण ह्या शेंगा सोलायच्या. हा म्हणजे बघ ना खेळता खेळता अभ्यास करूया. हा हे बघ शेंगा सोलायच्या अशा. हे बघ मटरचे बघ असं ओ उडायचं. मग त्यातले दाणे मोजायचे 1 2 3 4. बघ बघ किती झाले? 5 झाले की नाही? 5 दाणे झाले की नाही? असे असे शेंगा मला मोजून दाखव तर मी तुला चॉकलेट देणार. आणि जर नाही केलं तर मग गोड गोड फटका देणार. मला नाही सोलतात, मी छोटा आहे ना. हो तू छोटा आहे. बर मला पण नकच सोलू. आमचा चिनू सोलेल शेंगा. हा चिनू आहे. याचं नाव चिन्मय आहे. मस्त आहे. से हाय 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 बघ काय म्हणतोय. ए चिन्मय तू शहाणा ना बोल. मी ना बस शहाणा म्हणतोय. ए तू सोडणार ना शेंगा? सोडणार की नाही? मी नाही सोडणार. मी नाही सोडणार. नाही म्हणतो. नाही म्हणतो तू. नाही म्हणतो. नाही म्हणतो. सोडणार की नाही शेंगा? सोलतो मी शेंगा. ए राजा तुझ्या शेंगा सोलून झाल्या ना की मला सांगा तोर मी झोप काढते. तू शेंगा सोल. ठीक आहे काकू मला पण निन्नी करायची आहे. काय करायची? निन्नी करायची आहे. काय काय? निन्नी करायची आहे. खांडेकर हो खांडेकर. हे काय निन्नी काय प्रकरण आहे? झोपणे झोपणे. निन्नी म्हणजे झोपणे. काय हल्लीचे पालक बाबा तुम्ही मुलांना वाटेल ते शब्द शिकवता. झोपणे म्हणजे निन्नी. काकू काकू मी निन्नी करतो मग सोलू. हो तुला निन्नी कोलायची. हा. अरे चा काय म्हणतो चिन्मय? तुला पण निन्नी करायची? बघ त्याला पण निन्नी करायची. आधी ना आपण चिन्मयला निन्नी करूया. हे बघ गा गा. हे बघ मी निन्नी करत तुला. ये झाली निन्नी. जो केली.
या आता तुला निन्नी करूया. माझी निन्नी गेली. माझी निन्नी गेली, मी सोलतो. नक्की सोलशील? हो. शाबास. मग आता मी निन्नी करू थोडा हो. वेळ? तू झोप ढोले झोप. काय काय? डोले डोले मिटून झोप. कुठे दुनियादारी. काय बोललायस? काय नाही. मी जो जो करते हा. अंशू काय करतोस गुपचूप गुपचूप? काय खातोस? काही नाही, मला आईने थेपला दिला होता. थेपला दिलाय? हा. वा वा. ए, अंशू अंशू मी तुला गोष्ट सांगू? गोष्ट नको, मी थेपला खातो. नाही नाही, आधी गोष्ट ऐकायची आणि मग खाऊ खायचा. नको ना, मी थेपला खातो. अरे असं काय करतो? हे बघ, आपण ना गोष्ट सांगता सांगता खाऊ खाऊया. नको ना, मी थेपला खातो ना. अजून ऐकायचं नाही तर मग दुनियादारी. काकूच्या ऐकणार नाही. ऐकणार नको शान माझं बा. ऐका माझी गोष्ट. एक असतं मांजर, वा वा. एक असतो बोका. बोका मोठा हमचा काय आवाज करतो वेड्या? कसा असतो आवाज बोक्याचा? आणि मग काय होतं माहिती का? त्यांना सापडतो लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. ए लोण्याचा गोळा. तर लोण्याचा गोळा सापडतो, मग ते भांडायला लागतं, खूप भांडायला लागतात. मग तेवढ्या तिथे येतं माकड. ते काय म्हणतं की मी दोघांना सेम सेम वाटून देतो. माकड. मग ते माकड येतो, ते म्हणतो मी दोघांना सेम सेम वाटून देऊ. आता बघ, आता आपल्या गोष्टीत चिन्मय आहे मांजर, तू आहे बोका, तर मी कोण? लोण्याचा गोळा. फटका हवा तुला? नको. नको ना. आणि आपल्याकडे लोण्याचा गोळा नाहीच आहे. हो. आपल्याकडे काय? थेपला आहे. थेपला. हा बघा, आता हा थेपला मी तुम्हा दोघांना सेम सेम वाटून हा, देणार. चालेल. मग मी कोण? काकू माकड. अरे वा, काकू माकड. माकड थेपलासाठी झाली माकड. तुम्ही दुनियादारी. बरं 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 बरं, मी माकड आहे बघ. हा हे बघा, आता हा थेपला हे बघ, आता वाटून खाऊया. हे बघ, हा थेपला अर्धा तुला आणि अर्धा चिनूला, आहे की नाही? चिनूने जास्त झालं, मला कमी दिलाय थेपला. अरे अच्छा, असं झालं का? थांबा, आता मी चिनूचा थेपला खाते. अरे बापरे, बघू. हा. अरे अंशू, आता तुझ्याकडे थेपला जास्त झाला आणि चिनूकडे थेपला कमी झाला. मी तुझ्यातला थेपला खाऊ? चालेल तुला? ठीक आहे. मरायला गेली दुनियादारी. मस्त बघू. अरे चा, अरे बापरे, आता चिन्मयकडे थोडाच राहिला. बघू बघू तुझा बघू. थांबा, मग चिनूचा थोडा खाते, म्हणजे तुझा सेम सेम होईल. आता सेम आहे. नाही नाही, तुझा जास्त आहे. बघू बघू. हे बघ, आता बघू. अरे चा, परत गोळ झाला. थांबा, तुझा थोडा राहिला आणि चिनूकडे जास्त राहिला. आता चिनूचा खाते. हा एवढ्या तरी राहू दे ना ग, मला खायचं आहे. अरे ते ना, आता बघ ना, सेम सेम नाही, सेम आहे. मला एवढंच राहिलं का? असा हट्ट नाही करायचा, रडायचं नाही. रडत नाही मला ते. ए बा, रडायचं नाही. चिन्मय काही बोलतोय का? नाही, तो हसतोय माझ्याकडे बघू. मग हसतोय चिन्मय, तू हसतो तुझ्याकडे बघून. मग आता तुझा सगळा थेपला. अरे चिन्मयकडे आता थेपलाच राहिला नाही. अंशू, तुझा थेपला चिन्मयला थोडासा देतोच, तो लोलतोय. एवढंच खायचं होतं मला. मी बघ, एक मिनिट. हा घे तुला आणि हा चिनूलो पोट बोललो. हा पोटभर खा. मी लहान मुलाचा रोल करते म्हणून, नाही तर बोललो असतो. काकू, हा पोटभर नाही, हा पोटभर आहे फक्त. मरायला केली दुनियादारी. खा खा खा, खाल्लं की नाही? ओ गोतोडी, मला घरी जायचं. मला घरी जायचं. अरे असं हट्ट नाही करायचा अजिबात. अरे अंशू, असा हट्ट नाही करायचा. घरी जाणार. हे बघ, चिन्मय काय म्हणतो, त्याला पण घरी जायचं. घरी जायचं तुला? घरी जायचं सांगितलं होतं ना, आई वडील आल्याशिवाय घरी जायचं नाही अजिबात. फटका देऊ फटका. चल तिकडे कोंबडा. हो कोंबडा, वा
अंशू जायचं तुझ्या घरी? अभ्यास करायचंय मला. अभ्यास बघ किती हुशार आहे अंशू आमचा गुणाचा. माझी आई पण हेच बोलते, अंशू आमचा गुणाचा, अंशू आमचा छान, मोठेपणी होणार महान. वा ए अंशू अंशू मी दुसरी कविता शिकू तुला. अंशू आमचा बुटका. मी नाही बुटका सांगून ठेवता. चिन्मय वाकाले फडका देऊ. अंशू बुटका. वा वा अंशू आमचा डुक्क. मी नाही डुक्का सांगून ठेवता. चिन्मय मारू दिला. अंशू आमचा डुक्का. बुधवार गुरुवार अरुण कदम त्याचा पार्टनर. कॅरेक्टर कॅरेक्टर करायचं मला. अरे. पहिल्या दिवशी एवढी मला भीती दाखवली मला नाही करायचं कॅरेक्टर. मला नाही करायचं आहे. क्या बात है अंशुदा, तुझं बेरिंग वाह वाह, सुपर परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना की त्यांना कसं वाटला हा परफॉर्मन्स. अलकाताई. अंशू, मला तर तुझं हे बाळ फारच आवडलं आणि विशाखा कमाल आहे तुझी. बोका आणि माकड वगैरे ना सगळं एवढी धमाल केलीस. हळूहळू तो ठेपला तोंडात ठेवून ज्या पद्धतीने तू बोलत होतीस. आणि अंशू, तुझं ते दुनियादारीचं वाक्य मात्र खूपच आवडलं. मध्ये 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 तो लूप आपला सुरू होता. खूप एन्जॉय केलं खरंच, म्हणजे दिलखुलास हसत होते अगदी. पहिल्याच परफॉर्मन्ससाठी क्या बात. मकरंद दादा. मला स्किटची तर धमाल होतीच. ते लेखी बोले सुने लागे जे होतं ना तुमचं दोघांचं, ती केमिस्ट्री मला भन्नाट आवडली. या तुमच्या सादरीकरणासाठी इनामदारांचा परफॉर्मन्स कसा असावा तर तो असा असावा. क्या बात, लाजवाब. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येते पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि मुंबईचा गोंडस विनोदवीर तेजस राऊत. बघूया नव्या पिढीच्या विनोदाचा हा नवा अंदाज. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काय 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 हे काय? तिकडनं जा ना. आणि मला इथनच जायचं असेल तर? मी थांबली आहे ना इथे. ए मी असाही जाऊ शकतो, कळले ना? काय ग, स्वतःवर एवढं कॉन्फिडन्स? पहिल्याच दिवशी बॅग भरतेस हा? काय कुठे सकाळी सकाळी बॅग भरून? ट्रेकिंगला ऑब्व्हियसली. ट्रेकिंगला? आपलं कॅन्सल झालं होतं ना? आपलं नाही, तुझं कॅन्सल झालं होतं. मी चाललीये. कोणासोबत? अंशू सोबत. तो बाईक काढतोय. अंशू? हो मग. तू पटल्या? तो काय चॉईस आहे त्याचा? पाय पोचतो का बाईकवर? ब्रेक मारायचा झाला ना तर तुला पाय लांब करावे लागतील आणि असे घसरत घसरत जाईल पुढे. हँडसम आहे तो. चिकणा म्हणतो मी त्याला. आवाज बघितलं का काय गातो? काय? SP बालसुब्रमण्यम. नाही, SP चं माहित नाही, बालसुब्रमण्यम नक्कीच आहे. त्याचे बाईक टेकतात ना बाईक वरनं. तुला काय त्रास होतोय? मी त्याच्यासोबत बाईकने जाते म्हणून जळतीये का तुझी? मी कशाला जळू? मला काय, तू अंशासोबत जा नाही तर घनशासोबत जा, मला काय? आपण थोडीच लग्न केलंय, आपण लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतोय. तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र आहे. तुला जायचंय तर जा. पण काय ग, हे छोटूला काय गरज आहे का एवढ्या लांब बाईक नाही, ट्रेकला? मला कळत नाही. सुरुवात एखाद्या स्पीड ब्रेकर पासून करायची ना. स्पीड ब्रेकर नको, पण सुरुवातीला सोसायटीचा एखादा कंपाऊंड, हा नाही तो चढायला सुद्धा त्याला 1-2 दिवस जातीलच. पण ठीक आहे, आता सुरुवातीला. किती जळशील नाही का तू? दिसतंय असा पेटतोयस तू आतून. तुला म्हणलं होतं चल सोबत, पण नाही. आम्हाला असं तांगड्या बसरून फोनवर खेळत बसायचंय. डोंगरांवर चढायचं वय राहिलं नाही माझं आता. असा फालतू विनोद केलास त्यानंतर आणि वरनं स्वतःच हसलास परत. विनोद चांगलाच होता आणि बरोबर आहे ना. कशाला डोंगरावर वगैरे चढायचं, काहीतरी बालिश आहे. तेजा ऐक ना, तुला ना मुळातच
कुठलंच ट्रेकिंग नाही जमत अरे. हे पर्सनल होतं असं आठव आठव आठव. तेव्हा टायफॉइड मधनं बाहेर आलो होतो मी. नाहीतर यू नो हे असं नाही बोलायचं. हो माझा तेजा खूप शूर आहे, खूप शूर आहे. आहेच शूर मी. ती शाल दे. कशाला? ए फालतू विनोद. अंशूला हवी आहे, त्याच्याकडे नाहीये. ए हट, काही शाल बिल देणार नाही मी. मला झोपताना लागते माहितीये ना तुला. आणि त्या अंशाला ही शाल काय, केळ्याची शाल सुद्धा देणार नाही. लायकी आणि बौद्धिक कुवत कशी एकाच वेळी दाखवता येते रे तुला. असू दे. नको देऊस एवढं काय. मी आणि अंशू एकच चलीत बसतो थंडीत. हे घे शाल घेऊन जा. हलकूपणा नको, हे वेगवेगळे बसा. अरे तुला लागते झोपताना, थंडी सर्दी बिर्दी झाली म्हणजे. मी गोंडपाट गुंडाळून झोपीन, पण ती शाल घेऊन जा. कळलं ना? वेगवेगळे बसा, फालतूपणा नकोय. आणि त्या अंशाला सांग, त्या अंशाला सांग अजून काही हवं असेल ना माझं तर ते पण घे म्हणून. माझं शर्ट, टॉवेल, चड्ड्या अजून काही हवं. प्लीज प्लीज तुझ्या चड्ड्यांविषयी तर काहीच बोलू नकोय आपण प्लीज. का? फाटून फाटून मच्छरदाणी झाली एका चड्डीची. ए हॅलो, त्या कॅरमच्या पॉकेटला लाव तुझ्या चड्ड्या. त्याला घरभर पडलेलं असतं रे. मी काय आता चड्डी घालणं पण सोडून देऊ का? भोकाची चड्डी घालणं सोड ना, नवीन घे. कधी घेणार? कधी घेणार? आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा दुपार असते. तुझा शॉपिंग होईपर्यंत मध्यरात्र उजाडते. मी आपला काउंटरवर लटकवलेले सॉक्स आणि दाढी करायचे ब्लेड घेऊन येतो घरी. दाढी येते तुला? नाही तुझ्या एवढी नाहीये, पण येते आज. आणि काय ग, अंशाला येते दाढी? मला सांगते दाढीचे जळका जळक्यामध्ये. चल. बघ ग जरा. ए बायको आहे का तुझी? उठ चल. अगं दारापासून तू जवळ आहेस म्हणून सांगतोय, बघ ना जरा. ओ ए तू पण खिडकी बसणं जवळ आहेस, टाकतोस का पटकन उडी? प्रिया कधीतरी लॉजिकल बोल प्लीज. आणि हे असं बोलायचं नाही माझ्याशी. मी नवरा नाहीये तुझा सारखं हिडीस पिडीस करायला. ए आपण लिव्ह इन मध्ये राहतोय, लिव्ह इन मध्ये, कळलं ना? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलंय आपण. ए हॅलो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं मला माहित नाही, पण माझ्याशी ह्या सीझन पासून चॅनलनं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केलंय. ऍक्टरचं. आणि एक मिनिट, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत म्हणजे तुमच्या एलिमिनेशन पर्यंत जेवढे स्किट करणार ना तेवढ्या ना मी एका आठवड्याला एंट्री घेतो. तर मला ना खूप काम आहेत, मी खूप बिझी आहे, पटापट काय. एक मिनिट तू आत कसा आला? आम्ही दार उघडलं नाही ना? ही दाराची चौकट काय सेटवाल्याचा वेळ जात नव्हता म्हणून लावली? ए नवीन ऍडमिशन, इथे सेटवर ना कोणाला जाऊन विचारायचं, बनेचे विनोद हे चौकटीच्या बाहेरचे असते. आणि काय इथे जेवढे लेखक आहेत ना त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून कॅरेक्टर सुचतात. हो माहितीये, डिलिव्हरी बॉय, कचरेवाला. नाही रे, कचरेवाला नाही केलं कधी. नाही 4 वाक्यानंतर त्याचा कचरेवाला. ठीक आहे ना, एवढं काय. पैसे दे चल. हे घे. ठीक आहे 500. तुझा पर डे नको देऊ. वा वा बने वा. अरे ना काय वा, तुझा पण तेवढाच आहे ना? काय रे, सुट्टे दे. हा देतो ना. सुट्टे दे का असतील तर? माझा काय संबंध? तू ऑर्डर केलंय. मग काय पैसे मीच भरायचे का? मग अरे घर आपल्या दोघांचं आहे ना प्रिया, असं काय करतेस? सो काय हॉटेलात जातो तेव्हा आपलं दोघांचं बिल मी भरतो ना. उपकार नाही करत, बॉयफ्रेंड आहेस तू माझा. वा दीदी वा, एक नंबर. वा दीदी वा. दार उघडायला सांगितलं तर दीदी मधली फेमिनिस्ट जागी झाली, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल भरायला म्हटलं दीदीला बॉयफ्रेंडच लागतो. काय ऐसा कैसा चलेगा दीदी? त्याचं काय आहे ना दादाला लग्न पण नाही करायचंय. दादाला फॅसिलिटीज तर सगळ्या हव्यात. दादाला लिव्ह इन मध्ये इंडिपेंडेंट पण राहायचंय. पार्सल घ्यायला दादाला बायको पण हवी आहे. ऐसा कैसा चलेगा रे दादा? एक मिनिट, तुम्हाला डिलिव्हरी पण वेळेत हवी आहे, तुम्हाला सुट्टे पैसे पण द्यायचे नाहीत, आणि तुमचं स्किट पण मी उचलायचं आहे. ऐसा कैसा चलेगा?
दे दो पैसा दादी दे दो ते दे दो पैसा. हे लिखित आहे का रे हे दिदो दादी? चल ना दे ना लवकर 2 मिनिटाच्या वर अभिनय वितळतो दे. वाटलंच मला. दे का सुट्टी असतील तर. किती झाले? द्या 200 रुपये. थँक्यू. थँक्यू दादा. दादा बोलली. चले ये पटकन खायला. पनीर चिली मागवली आणि मी मस्त खिचडी पण टाकली. तूच खा तुझी खिचडी. आम्ही आता मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी लबाबदार कबाब खाणार आहोत आणि मग थंडगार लस्सी. आहा हा. याला काय फालतूगिरी आहे? म्हणजे तुम्ही तिकडे लबाबदार कबाब खाणार आणि मी इकडे ही लिबलिबीत खिचडी खायची? तिथे मस्त तळ आहे माहितीये. असं खाऊन झालं ना की छान त्या तळ्यामध्ये स्विमिंगला उतरणार. काय नाही बोल बोल बोल. अंशाला येतो पोहायला? गप्पी मासा समजून मोठे मासे खाऊन नाही टाकत त्याला? स्टेट लेवलचा स्विमर आहे तो. स्टेट लेवलचा रिकाम टेकडा आहे तो. रिकाम टेकडा. तरी सुद्धा ट्रेकिंगला मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. जा 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 जा. जाणारच आहे. आणि त्या अंशाला सांग ते तळ्यातले फोटो टाकू नको म्हणून फेसबुकवर. नंतर माझे मित्र विचारतात मला, हे भावा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना, फिरायला त्या अंशा बरोबर कशी काय गेली? आम्ही काय करायचं ते तू नको सांगू. तुझी अक्कल तुझ्या जवळच ठेव. फाईन. आम्ही काय करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मी येतो तुझ्यासोबत. चल. आता का आता का आता नाही. आता आम्ही दोघंच जाणार. आता नाही यायचोस तू. अरे मी तुला हवा होतो ना. हा एक काम करू, त्याच्याकडे बाईक आहे माझ्याकडे बाईक आहे, आपण 2 बाईक काढू, 3 जण जाऊ. नाही नाही आमच्या दोघांचं ठरलंय. इतकं वेळ तुला विचारलं. आता आमची डेट आहे. तुमची डेट आहे? हो. मग आपलं काय? ते डेट 1 दिवस आहे. तुला पुढे इयर्स आहेत. तू त्या दिवशी नाही गेला संयोगिताकडे? हा राहिला. वाटलंच मला. प्रिया अगं त्या दिवशी पाऊस होता, ट्रेन बंद होता, कुठे जाणार होतो मी? चल रे खोटारड्या. सगळ्या ट्रेन सुरू होत्या. बट ठीक आहे ना. आय ट्रस्ट यू. इट्स ओके. आता मी अंशू बरोबर चालली आहे तर तू कशाला जळतोयस इतका? हॅलो हॅलो मी काही जळत बिळत नाहीये. प्लीज. जळतेस तू. नाही होच. परवा सय्यूकडे गेलो राहायला. किती त्रास झाला का तुला? 22 मिस कॉल होते तुझे. 22. ओके फाईन. झाला मला त्रास. ऍटलिस्ट मी व्यक्त करते मला त्रास झालेला. तुझ्यासारखं नाहीये मी कूल आहे मी कूल आहे. मी कूलच आहे. चल खोटारड्या. बाबांना बरोबर बोलायचा. प्रॉब्लेम नात्यात असतो, त्याच्या नावात नाही. मग काय नाव काही असो, लग्न असो, अफेअर असो, लिव्ह इन रिलेशनशिप असो, हे असं आपण एकमेकांसोबत राहायला लागलो की जेलसी आणि पॉझिटिव्ह होणारच आपण. पण स्पेस द्यायची म्हणूनच लिव्ह इन मध्ये राहतोय ना. थोडं अंडरस्टँड करू ना एकमेकांना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती आहे ना, विश्वास. दॅट्स इट. म्हणूनच त्या दिवशी 22 फोन नंतर मी विश्वासाने झोपून गेले. का झोपले माहितीये? का? कारण मला माहिती तू किती आळशी आहे. परत खर्च होतं यार. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. माझा सरडा नाही जाणार आहे कुंपणा पलीकडे, माहिती मला. आणि तुमचे सगळे चॅट्स पण वाचलेत ना मी. काय वाचलं? काय काय ती तुला तू तिला बबू म्हणतोस. अगं ते आपली भांडणं सांगतोस. अरे नाही ते आपल्या माझ्या तक्रारी करतोस. नाही ठीक आहे ठीक. इट्स ओके. इट्स ओके बिकॉज आय ट्रस्ट यू आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि हा माझाही खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो ना? हो खरंच खरंच. मग ही शाल ठेव ना तुझ्याकडे. आम्ही दोघं एका शाळेत ऍडजस्ट करू. बाय. प्रिया नीचा प्रिया. आणि टेक केअर. आणि आय ट्रस्ट यू बट आय डोंट ट्रस्ट अंशू. मी पण निघतोय. माझी सॅक कुठे?
परफॉर्मन्स या मंचावरचा तगडा परफॉर्मन्स दिलात. मस्त जोरदार टाळ्या. विचारा सरपंचांना, त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स? अलकाताई? तेजस, प्रियदर्शनी, जराही नवखेपणा वाटला नाही तुमच्या ह्या पहिल्याच ॲक्टमध्ये. अंशूचा वापर तर फारच सुंदर केला. आणि म्हणजे एक तर लिव्ह इन रिलेशनशिपमधलं तुमचं प्रेम व्यक्त होत होतं त्या स्किटमधलं, आणि तरी कॉमेडीचा तडका तुम्ही कुठेही कमी होऊ दिला नाही. मस्त, ब्रिलियंट. जाणून घेऊया किती गुण मिळत आहेत. या बात, 10 गुण. मकरंद दादा, बनेला पण येता येईल का मला असं? याची देही याची डोळा पाहता येईल का? लिव्ह इन आता जरी नव्याने आलं असलं, आमच्या जुन्या पिढीमध्ये ते माहिती जरी नसलं, तरी आता या नवीन पिढीमध्ये ते आल्यानंतर हे आशय तोच आहे. प्रेम हे शेवटी प्रेमच आहे, आणि त्याचा आशय तुम्ही इतक्या ठामपणे आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं मांडला, तर ते मला प्रचंड आवडलं. आणि पहिलं जी एक धडधड असते पहिल्या सादरीकरणाची, तिथपासून मला ती नेहमी प्रक्रिया फार इंटरेस्टिंग वाटते. पहिल्यांदा ती धडधड असते, डायलॉग आपण चुकू की काय, पहिला ब्लँक होऊ की काय, अशा सगळ्या दडपणासहित आपण एक जोरदार सादरीकरण करतो. त्यानंतर आपल्याला एक चांगली दाद मिळते. त्यानंतर ते झप असं उतरलेलं जे ते जाणवतंय तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि इतकं अप्रतिम सादरीकरण. तुम्हाला फार फार मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. मार्क गौण आहेत, पण तुम्ही जोरदार आहात. क्या बात, क्या बात है. सुपर हिट कॉम्प्लिमेंट. आणि मिळाले 11 गुण. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू बने. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहे अत्यंत निरागस, टॅलेंटेड, दाढीवाला विनोदवीर, ज्याचं नाव आहे विपुल काळे. आणि त्याच्यासोबत आहे गुजराती रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये उत्तम चाललेला असताना मराठीत काम करण्याचे डोहाळे लागलेला कुलदीप गोर. आणि या दोघांना साथ देतोय आपला पॅडी दादा. तिघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. फालतूगिरी आहे यार. या जज यायला अजून किती वेळ लागणार आहे? मध्ये समोर बसलेत काय ते एक्स्ट्राज आहेत? नाही, ते सुद्धा जज आहे. पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो. ओके. काय फालतूगिरी आहे यार. जज यायला किती वेळ लागणार आहे? नुसते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे काय खारीक पे खारीक, खारीक पे खारीक, खारीक पे खारीक. वा 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 वा. पहिलाच आठवडा, पहिलंच किट, तारीख खारीक असा बारीकसा विनोद. तुला अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील रे. खरंच मला खूप काम आहे तिथे. नाही, म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे, प्रचंड आदर आहे. म्हणजे मकरंद सरांचंच घे ना. ते गुजरातीचे छे म्हणजे ते मराठीचे. अच्छा. पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय. ओके. हा, केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजी. केशवा माधवा. कांजी विरुद्ध कांजीवरूनच बनवलंय ते. अच्छा, म्हणजे त्यावरून नाही बनवलं. अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले. ते तर सर आहे. अरे हो. आपलं कसं आहे, पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवणघेवण आहेच. ते आहे. आणि खरं म्हणजे सांगू का, हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना, ते इंग्लिश फिल्म्स वरनं बनवतात. काय सांगतो? आम्ही तिथे जाऊन प्रयोग करतो ना, तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात. ए आम्ही बनवीचे आता तमारीचे. हे नाही, ठीक आहे रे, पण टॅलेंट आहे रे. नाही ते तर आहे. आणि तुमचं भारी आहे रे. रोकडा बिकडा एकदम कवर भरलेलं म्हणजे. प्रयोग कुठे कुठे होता? म्हणजे एकदा मुंबईत ओपन झाला की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दुबई, केन्या वगैरे. अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो. तुम्ही पुण्याला जातात तसं. नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात. म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात. कुठं? चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि डायरेक्ट साखर कारखाना. एकदम जेटलॅग्ड वाटत असेल ना? नाही बसलेच वाटत. नाही ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो. अच्छा. आणि अगदीच मूड झालाच
तर गोवा. हा, सगळी सोय असते. दौरा म्हणजे धमाल धमाल असते. बघितली तुमची धमाल वगैरे. नाही आम्ही तुमचे पण फोटो पाहिले तर ते दौऱ्यातले. ते नाही का असे फोटो काढतात ते मागे काय असतं ते? ते ब्रुकलिन ब्रिज, आयफिल टॉवर, लंडन आय. एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही. आम्ही फोटो नाही काढत, मग? आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो. हो का? थिएटर मधला संडासाचा नळ गळतोय, खुर्च्या तुटल्या, नट रंगमंचावर आलाय पण पडदा काय सरकत नाही, एसी बंद आहे. हा पण समाधान खूप आहे, खूप समाधान आहे. म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे. आमच्याकडे धन आहे. नाही म्हणजे आमच्याकडे धन आहे, त्यातच समाधान आहे. हे पण घेण्यासारखं. स्किट करा. चला आता बस झालं का? स्किट करा. तर मी काय म्हणत होतो, लगेच कॅरेक्टर पकडलं रे. मराठी रंगभूमी. अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत. आमच्याकडे कॅरेक्टर सोडून बाकीचं सगळं पकडतात. मी काय म्हणत होतो, हा बोल. तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसा रे? मारू ट्रान्सफर झाले छे. आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आला. तुम्हाला सांगतो मंडळी, या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो. हा गुजराती दिसतोय ना, हवामान खात्यात अधिकारी आहे. बोला आता काय बोलायचं? या भारतातला नागरिक आहे मी कुठल्याही प्रांतात काम करू शकतो. अरे तू महाराष्ट्रात काम करतो म्हणून नाही मारते, तू हवामान खात्यात काम करतो ना म्हणून मारताय. बाळा फिरतोस काय? चल घरी जा. चल. जज आहे मी, जज. या कोर्टाचा मी जज आहे. जा तिकडे जागेवर. ऑर्डर. जज आहे मी जज आहे या कोर्टाचा. दाढीवाला पेंग्विन वाटतोय. ऑर्डर. हे बारक्या, असं जजच्या टेबलवर नाही चढायचं. सॉरी. जा जजला बोलू. हो सॉरी. मी जज आहे. एक्सक्यूज मी. मी आहे जज. एक्सक्यूज मी आहे जज. आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज. पंक्ती अगर पसंद आहे तो ठोको ताली. आणि डोके में गई तो दे दो गाली. मला सांग की हा माणूस कोण आहे? एवढे सगळी माणसं याला मारायला आली. कोण आहे? कोणा? जज साहेब मी सांगतो, हवामान खात्यात अधिकारी. ओहो, तर तू हवामान खात्यात अधिकारी आहे. इतके दिवस शोधत होतो मी तुला, पण तू सापडला नाहीस मला. वा. इतके दिवस शोधत होतो मी तुला, पण सापडला नाहीस तू मला. तुझ्या मारू नका. मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. काय? मी मनोज जोशीचा भाचा आहे. मनोज जोशी माझे मामा आहेत. मग त्यांचं काय इथे? म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का? त्याचा काय फायदा होणार नाही. अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं बघ काहीच झालेलं नाहीये. कळलं ना? इथे भाचा पुतणे असल्याने काही होत नाही. इथे स्वतःलाच मारायला लागतं. तू मेला घेऊ नका. आपण याला कायद्याने धडा शिकवूया. अरे येडायस काय तू? त्याने काय नाही होत. लय वेळ लागतो त्याला इथल्या इथे आत्ताच्या आत्ता धडा शिकव. असं काय करताय? अहो जज साहेब, निकाल लावणं तुमच्याच हातात आहे ना. जज आहात तुम्ही. काय कर? सॉरी. मी आहे जज. वा. ही कविता नाही, ही आहे फॅक्ट. ह्याला मी आता शिक्षा सुनावणार. मी ह्याला आजन्म पुढचे 7 जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. काय एवढंच कमी झालं ना? जर अजून कठीण पाहिजे, त्याचसोबत शिवालीचं डोनेशन सुधारायची मी शिक्षा देत आहे. तुमच्या पाया पडतो. एवढी कठीण शिक्षा नको. मी 12 जन्म सश्रम कारावास भोगेन. शिवालीची मोनोटोनी ब्रेक करणं नाही अशक्य.
पण तुम्ही मला शिक्षा का देतायत? मी काय केलंय? कारण तू खून केलाय. कोणू? त्या कोणूच जाऊन करायची. जज साहेब प्लीज. तर माझा याच्यावर पहिला आरोप आहे की ह्या माणसामुळे. बोल बोल, एवढा पॉज घेऊ नको. एवढ्या पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन. या माणसामुळे माझं लग्न मोडलंय. यू आर गिल्टी, यू आर गिल्टी. एक मिनिट. माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं? हो जज साहेब हो. म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेअर होता? नाही म्हणजे त्याचं काय झालं जज साहेब, माझं ज्या दिवशी लग्न ठरलं त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं. ऑब्विसली. पण त्यामुळे झालं काय, माझ्या होणाऱ्या बायकोला एक दिवस एक्स्ट्रा मिळाला विचार करायला. आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली. तुम्ही हसताय. तुझी बायको पळून गेली यात आमचा काय दोष? गेली ती निघून, गेली ती निघून, मंडप उघडा झाला, चूक कोणाची कळलेच नाही मजला. गेली ती निघून, मंडप मोकळा झाला, चूक कोणाची होती कळलेच नाही मजला. मग विचारांती मला कळले की हवामान खात्याचा अंदाज चकला, हवामान खात्याचा अंदाज चकला. क्या बात है टकला. अरे जज साहेब मी तुमचं हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांगा. नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला, कवितांचा कार्यक्रम आहे का? कविता करायच्या करा करा करा. एक काम कर ना, गुच्ची दे गुच्ची दे. जज जज आहे ना मी. बघा, जज्जे वांछिले तोते लाओ, मी आहे जज्ज. सॉरी सर, पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील गोत्यात आला हो. ते कसं काय? त्याचं काय झालं जज साहेब, बसा बस बस. त्याचं काय झालं, माझा भाऊ आहे शेतकरी. बरं. मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे, मग त्यांनी पेरणी केली. बरं. पण पाऊस काय पडलाच नाही. केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली. यू आर गिल्टी, यू आर गिल्टी. हवे आ वधारे थायचे. काय 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 काय? हवे आ वधारे थायचे. हे बघ, इथे वधारे बिधारे काय चालणार नाही. आज नगद उद्या वधारे. हे बघ, हे कोर्ट आहे. इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलं नाहीये मी वधारे बिधारे करायला. तुझे हे अति होत आहे आता, असं मी गुजरातीत बोलतो. सॉरी सॉरी सॉरी. आणि आम्ही परत परत शक्यता वर्तवलेली हा या 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 आठवड्यात पाऊस पडणार, आणि पाऊस पडला देखील. नाही नाही मला मान्य जज साहेब, पाऊस पडला, पाऊस पडला. पण त्याचं काय झालं, माझ्या भावाला वाटलं हे पुन्हा टेपा लावतायत म्हणून त्याने पेरणी केलीच नाही. ऐका ना जज, ऐका ना, कसे चुका तर शाळेतल्या मुलांकडनंच होतात ना, आणि आमची ही वेधशाळाच आहे ना. व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ॲडिशन घेशील ना तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेल ना मी तुला इथे. व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो. आम्हाला एक ॲडिशन तरी घेऊ द्या. मायला या सम्याच्या काय चालवता. कोर्ट मध्ये असं बसायचं नाही, कोर्ट मध्ये उभं राहायचं, सगळ्यांनी उभं राहायचं. चला मी जज आहे, जज आहे मी. चला. हा, या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं हा प्रश्न तुम्ही विचारता. हो आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात. आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं. म्हणजे दारुडा कसा बारमधनं बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो. पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बारमध्ये शिरणार हा अंदाज लावता येतो का? मग मुद्द्यावर लक्ष द्या ना. कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कधी वादळ असतात, कधी नसतात. कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो, कुठल्याही शहरांवर देत नाही. आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ना इम्प्रोवाइज होतो एखाद्या स्किट सारखा. आणि हा अंदाज चुकतो त्यात मेन कारण काय माहितीये? आमचं हे हवामान खातं नाही. आपण माणसांनी केलेल्या चुका, ग्लोबल वॉर्मिंग असो, वृक्षतोड असो, प्रदूषण असो, या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झालं. कळतं का तुम्हाला? मला सांगा, पूर्वी केरळला पाऊस पडला की 7 दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही? दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही? पडायची. मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही? यायचा ना.
मग हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा, बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा. ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो. आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी, आमची गरजच नव्हती. शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आत्ता पाऊस येणार, आणि तेव्हा पाऊस यायचा. मग हे सगळं कुठं फसलं आणि का फसलं? केम फसाયું हो. हवामान છે ને એક શુદ્ધ પ્રકૃતિના માણસ સરખો હતો. આપણે એને બેવડો બનાવી દીધો છે, બેવડો. ઓ હે નિસર્ગ, આ નિસર્ગની એટલી ઓઢાતાણ કરી છે આપણે કે એક મશીન પણ એનો અંદાજ નથી લગાડી શકતો. તમે જ કયો મેચ કયો કયો ને. पण काय केव मी आता मला सांगा काय एक मित्रा लक्षात घे. काय तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय, त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे. तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चिरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित ऱ्हास केल्यामुळे निमिषचा नृत्य दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोठावत आहे. आणि तुमचं तुमच्यासोबत स्किट करतो ही काही कमी शिक्षा आहे? मस्त गुजराती मराठी अशी छान भेळ आम्हाला चाखायला मिळाली. मस्त झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. अलकाताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान. पॅडी, मी तर तुझी फॅनच आहे. मस्त टायमिंग, खूप छान, मजा आली. आणि कुलदीप, मला असं वाटतं की कलाकाराला जात धर्म भाषा याचं बंधन नसतं हे तू दाखवून दिलंस. विपुल, एकदम ईज होती अभिनयात, खूप मजा आली. तुम्ही खरं तर पहिल्यांदाच स्किट करताय हे वाटतच नाही आहे. अप्रतिम छान. मार्क्स देते मी तुम्हाला 11 गुण. मकरंद दादा, मला तू कुलदीप, तुला आधी सांगतो की भाषेच्या पलीकडे फक्त टायमिंग महत्त्वाचं असतं. त्यामुळे भाषेला आपण जोरदार करण्याचा प्रयत्न केला तर ती गडबड होते. आपलं टायमिंग हुकलं नाही पाहिजे एवढं. हळूहळू बोललास तरी काही फरक पडत नाही. ते एकदम गतीनं बोललं पाहिजे असं काही महत्त्वाचं नाही आहे. तू ज्या पद्धतीनं ते तडफदारपणे तो कंटेंट मांडला किंवा तो आशय मांडला ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त भावलं आम्हाला. आणि विपुल, तुझी त्याला साथ उत्तम होती. आणि तुमचा इनामदार एकदमच डेंजर होता. म्हणजे तो 26 वर्षापूर्वी कधीतरी त्याने एक प्लॅनचेट नावाची एकांकिका केली होती. त्यातला मीडियम जो त्याने केला होता, 30 ऊर्जा आणि 30 शक्ती आजही त्याच्यामध्ये आहे. आणि तसंच तुम्हाला त्याने आज सातत्याने तो आशय आणि विषय हलता ठेवला आणि त्याच्या विनोदाने ते साधून घेतलं. खूप शुभेच्छा. बहुत बढिया. जाणून घेऊया गुण. वा, मिळालेले आहेत 10 गुण. खूप चांगले मार्क्स मिळाले, खूप चांगल्या कमेंट्स मिळाल्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. सरपंच, मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आज या सगळ्या नवीन हास्यवीरांचा हा पहिला एपिसोड होता. हा एपिसोड, त्यांचे परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटले? प्राजक्ता, मी ज्या हेतूने आले होते की मला खरंच दिलखुलास हसायला मिळणार, माझा हा हेतू तर आज साध्य झाला. आज या गावात सरपंच म्हणून मी डिक्लेअर करू इच्छितो की हे जे खुर्द लोकांनी आणलेली हास्य जत्रा आहे आमच्या गावाकडं, ती अतिशय महत्त्वाची आणि मौलिक अशा पद्धतीची होती. गावकऱ्याचं सगळ्याचं मनोरंजन झालं, कुणाला जांभया आल्या नाहीत, काही नाही. आणि मुळात जे काही सादरीकरण झाले त्याविषयी मला सांगताना असं मनापासून सांगावं असं वाटतं की विषयाला धरून सगळे विनोद येते, विषयाला धरून सगळे स्किट होते. उगाचच घेणं देणं, अडाण्याच्या खिशाला 2-2 पेना अशी अवस्था नव्हती. आज आम्ही खुर्द पाहिलं, उद्या बुद्रुकही पाहू आणि घेऊ पाहून. लय भारी. नमस्कार मंडळी, दिमाखात सुरू झाली आहे तुमच्या हक्काची आनंद यात्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे या नव्या हंगामात आपण शोधतोय महाराष्ट्राचे कॉमेडीचे जहागीरदार.
आणि या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोण ठरणार आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या निमिषकडे एक अनपेक्षित पाहुणा आलाय. बघूया तो पाहुणा कोण आहे. तो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. एनर्जीचा निमुळता धबधबा निमेश कुलकर्णी आणि आपल्या हास्य जत्रेची फुलराणी स्नेहल देशमुख. अरे 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 लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना. हा अरे नसेल जीव लावता येत तर नका ना पाळू कुत्री. हे असं फरफटत कोण घेऊन जातो कुत्र्यांना. कमेंटच करतो. हॅशटॅग शेम ऑन यू, हॅशटॅग आय लव्ह ॲनिमल पोस्ट. यार आल्या आल्या मूड खराब. तुम्हाला सांगतो मकरंद दादा, हल्ली ना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये हो. अजिबात प्रेम उरलं नाहीये. मला प्रचंड प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात. आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा घेतलाय. नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं. ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली. नंतर मी तिचा नंबर घेतला, तिला मेसेज सुद्धा केले, पण तिचा रिप्लाय काही आला नाही. कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला. कदाचित ही शंका आहे फक्त. आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा, सॉरी हा मला जरा दार उघडावं लागेल. येस, अरे नाही नाही आमच्याकडे कोणी लहान बाळ नाहीये. सॉरी. नाही नाही, मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आलीये. मी प्राणी संग्रहालयातून आलीये. काय सांगता? हो. वाटत नाही हो, माणूस वाटता तुम्ही. नाही मला वाटतं तुम्ही मला विसरलात बहुतेक. ती भेट. अहो तुम्ही मला ब्लॉक केलं हे चांगलं लक्षात आहे माझ्या. और सुबह ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे मेहमान कहते. या ना तुम्ही या, आज बसा या. बसा. अहो तुम्हाला सांगतो आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना. काय म्हणताय? म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाही. अगो बाई, म्हणजे आल्या आल्याच फ्लर्ट करायला लागलेत. काही पुढे होऊ देत नाही. काय लगेच अनब्लॉक करताय मला? नाही नाही, मग तुमच्या नावाची मीटूची पोस्ट टाईप करते. मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंदर येतच आहे, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं. नाही ते मजेतच आहेत हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय ना, ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होतं ना तिथे एक नवीन प्रकल्प येतोय. आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती. हो. आणि आम्ही ती हारलो. नाही पण काही टेन्शन नाहीये, आम्ही दुसरी जागा बघितलीये. हा, पण ती महिन्याभराने मिळणार आहे. ओके. हा, तर महिनाभरासाठी जागा नाहीये तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. हो ना, ठरलंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कोणता प्राणी दत्तक घेतलाय मी? वाघ. पोपट असल्यासारखं काय सांगताय मग? वाघ घेतलाय मी. वाघ कळतंय का तुम्हाला? मला मान्य. आणि तोच सोडायला, हे शुभ काम करायला मी इथवर आले. माने, तो पिंजरा उघडून त्याला आत सोडा लवकर. हा हलकटपणा आहे माने, त्याला सोडू नका माने. तुम्ही शांत आले. आले. नको त्याला हात घेऊ. मी काय करू मम्मी? तो वाघ आहे. ए, बेरिंग आहे ना वाघाचं. बाबडू गा बाबडू माझा. वाघ आहे करा कोरा. अहो मी चाललाय, मला काय सांगताय? आणि तुम्ही उगाच पॅनिक होताय. बघा तुम्ही एकदम नीट बघून घ्या त्याला. नीट बघून घ्या त्याला. नाही नंतर मला काही कंप्लेंट करायच्या नाही. हा, ए बाबडू इकडे ये रे. इकडे ये बाबडू, इकडे ये. हा, नीट बघून घ्यायचं. आता दात दाग बघू. नाही ते तो दर एपिसोडला दाखवतच असतो. हे आहेत.
आता शेपूट दाखव बघू. किती गोड. हुशार आहे. आता पंजा दाखवायचा. हा फालतू विनोद करण्यासाठी आलाय स्किट मध्ये. नाही नाही नाही, आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय बघा. हे ट्रेन केलंय तुम्ही? नाही मी सांगते तुम्हाला काय ना. कुठे कुठे जातोय माझ्या घरात. टेन्शन घेऊ नका हो तुम्ही नीट बघून घ्या. नंतर ना वाघ म्हणून बिबट्या दिला असं म्हणाल, असं चालणार नाही. अजिबात नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्मवर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या. लवकर करा बरं. तो वाघ म्हणजे राजू आहे का? ताब्यात घ्या सांगताय मला. नाही नाही, मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही. तुम्ही त्याला घेऊन जा. मला नकोय तो. मी सही वगैरे करणार नाहीये. मी अजिबात सही करणार. काय करताय तुम्ही? काही काळजी करू नका. महिन्याभराचा अगं बाई, कसं स्वतःचं घर न्याहाळतोय बघा. किती छान. एक मिनिट, तो तिकडे असं कोपऱ्यात घुटमळतोय का? पण शू करतोय तो. नाही काय ना, ते शू करून बॉर्डर आखायची सवय असते ना त्यांना. नवीन आहे ना जागा ही. अच्छा म्हणून. अच्छा, म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो? आणि ती जागा आपली करतात. ती जागा आपली हो, प्राण्यांना सवय असते. मग 7-12 OC CC काही नाही? नाही. सुसू केलं की झालं. अरे हे बरं आहे. हे मस्त आहे. म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको त्या लोकांसमोर हात पसरतो, बँकेचं लोन काढतो. हा 4 जागी मुतणार आणि जागा याची होणार. घ्या. आपण नाही का 4 जंगल तोडून त्यातली 4 झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली. मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो, तर एवढं तुम्ही करताय. मग असं काय करताय तुम्ही? घ्या की त्याला महिनाभर ठेवून. काय घ्या ठेवून? तुम्हाला कळतंय का? तो वाघ आहे, त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला. असं कसं? असं स्वतःचं घर असताना बेवारशासारखं जंगलात सोडायचं? नाही म्हणजे दत्तक घेतलेलं असतं तरी पालक आहात तुम्ही त्याचे. असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही? मी पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो. एक वेळ झेब्रा, माकड, अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं. या घरात मीच राहतो कसा बसा, त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी. आणि तुम्हाला सांगतो, झेब्रा असा बसला असेल ना, त्याला क्रॉस तरी करता येतो. या वाघाला कसं क्रॉस करायचं मी? मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक घ्यायचा आहे. तेव्हा माझात वाघ कशाला घेतला? तेव्हा मला माहित होतं का तुम्ही याला घरी सोडायला येणार आहात म्हणून? आमचा नाईलाज झाला हो. पण ऐका ना, महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग ऐका ना, ठेवून घ्या त्याला. मी काय म्हणते, आता वाद नका घालू. एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय. चला मी आले. तिकडे तिकडे जोशी कोण? खालचा? हा, पहिल्या मजल्यावरचा चकणा जोशी. करेक्ट. त्यांनी हरिण दत्तक घेतलंय. हो हो. अहो, त्यांनी साधा कुत्रा पाळला ना तरी मी पाहिजे ते हरिण. हरिण हरिण नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या. बस बस, हे अति आहे. कुत्सितपणे हसला माझ्यावर. कुत्सितपणे. हे हसले नाही अजून. हे हसले. हा हसला माझ्यावर. नाही नाही, माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही. आमची जडणघडणच वेगळी झाली आहे. तू लांब रे. आमचं कधीच पटणार नाही हो. मला नको, मला राग यायचा. तुम्ही याला घेऊन जा, माझी चपराक बसेल याला. नाही नाही नाही, ऐका ना, महिन्याभराचा प्रश्न आहे की नाही, ठेवून घ्या ना त्याला. असं काय करताय तुम्ही? ठेवून घ्या ना प्लीज. नाही हो, त्यांनी माझी शिकार केली तर काय करायचं मी? कसं काय? तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात. असं कसं करणार? मी सांगू तुम्हाला. इकडे या, इकडे मी तुम्हाला सांगते. काय? कसं आहे ना, वाघ आहे ना, वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो. हा, मला सगळं कळतं. तुमचं झालं माझ्यापेक्षा. मी काय हिलचे सँडल घालून फिरायचं घरात? मान्य मला. प्रेम बाकी काय नाही. तर त्याच्यासमोर ना कधी बसत जाऊ नका. म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्यासारखं बसायचं. त्याच्यासारखं म्हणजे वाघासारखं बसायचं. अच्छा, वाघ. हा, म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय. मग त्याने काय होईल? त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही. काय सांगता? खरंच भारी आहे. वेगळंच आहे काहीतरी. तुम्हाला ट्रायल घेऊन बघायची आहे का आत्ता लगेच? नाही, तो खाणार मला. नाही, तो नाही खाणार. तो चांगला आहे. एक ट्रायल घेऊन बघा, तुम्ही एकदम इम्प्रेस व्हाल. भाई, असं जर होणार असेल ना, मी एक वेळ विचार करेन याला ठेवून घ्यायचा. काय सांगताय? 100%. मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत. नक्की?
बाबडू तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. नाही त्याला बोलूच नका. तू तिकडे बघ रे. तुम्ही एकदम फील मध्ये. हा इथे कर. इथे चालेल. हा तिकडे बघ. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी आहे. हात बघा. फील घ्या, फील. वाघ वाटला पाहिजे, वाघ. येतोय करेक्ट आहे. पोट बघा, पोट फुल मूव एकदम कडक. अहो अनब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतं. तुम्ही जवळ नका येऊ प्लीज. मागे तुम्ही फसवता मला. तुम्ही बोललात इंटरेस्ट नाही दाखवणारा. जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या. मला सांगा, मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं, तुम्ही वाघिणीसारखं बसलात. तो इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात? तुझं काही चुकलं नाहीये रे. बरोबर आहे. चुकलं नाहीये. असं काय एक नैतिकता हवी ना माणसात. हे असं कसं वाटतं ते? नाही मला मान्य आहे. बाई मला याला ठेवून घेता येणार नाही. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. नाही ऐका माझं एक मिनिट. आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही? मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी, तो तुमच्या जीवावर येतोय. कसं चालेल? या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची, त्याच्या लग्नाची, त्याच्या पोरांच्या बारशाची, त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. खरं सांगताय? पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका. याला घेऊन जा. तुला काय फालतूगिरी आहे हे? असं काय करताय तुम्ही त्याला? काय करताय म्हणजे? मगाशी तुम्ही पोस्ट टाकलीत ना, काय आय लव्ह ॲनिमल म्हणून. हे बरं आहे. म्हणजे आधी पोस्ट टाकायच्या की आय लव्ह ॲनिमल, आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे. तिकडे एकीकडे म्हणायचं की सेव्ह द ॲनिमल, आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या. एकीकडे पोस्ट शेअर करायचा गर्वाने, आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही. हे का तुमचं प्राणीप्रेम? नाही, खरंच प्रेम असेल ना तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा, आणि बंद करा हा दुटप्पीपणा. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे. आय एम सॉरी. नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं. ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजेत. तेच मी सांगते. सॉरी. यू आर राईट. थँक्यू सो मच. यू आर राईट. तेच मी म्हणत होते कधीपासून तुम्हाला तेच. सही नाही पण अंगठा मिळालेला आहे. कसला अंगठा? थँक्यू सो मच आपल्याला या दत्तक घेतलेल्या बाबडूला आपलंसं केल्याबद्दल. हो मग निमेश. काय आता इथेच राहायचं बरं का? एकदम मस्त मजा. एक मिनिट. याचं नाव तुम्ही निमिष का ठेवलंय? का? काय हरकत आहे? तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता? बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं, स्वतःलाच वाघ म्हणून घेता. तसंच हा निमिष. किती फालतू लॉजिक आहे हे. काही बोलता तुम्ही. मला नाहीओ ठेवून घेता येणार याला. आता ठेवून घ्यावंच लागेल. म्हणजे झाले प्रूफ. अहो नाहीओ ऐका ना, याला घेऊन जा ना. माने इथे माझ्या बरोबर नाही खेळायचं येडो. आता बाबांबरोबर खेळायचं. कोणते बाबा? बाय बाय. एन्जॉय. येतोय माने. याला घेऊन जाऊ माने. उत्तम विषय होतात आणि तुम्ही तो खूप उत्तमरित्या मांडलात. मस्त परफॉर्मन्स झाला. झकास आणि वाघ लय भारी. मकरंद दादा तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? निमिष आणि स्नेहल तुमचं पहिलं सादरीकरण असूनही एकतर ते फार बनेशीर झालं आणि फारच त्याची मजा आली. मला मुळात विषय जास्त आवडला, कारण आपण एकीकडे त्यांच्या सगळ्या जागांवर अतिक्रमण करून आपण त्यांच्या विरुद्धच बोंबाबोंब करणं हे जास्त संयुक्तिक नाही, पण आपल्याला आवाज आहे, त्यांना नाही आहे बिचारांना, एवढाच तो फरक आहे. पण हा विषय इतक्या मिश्किलीने मांडता येऊ शकेल ह्याचा विचार मी केला नव्हता, पण तुम्ही मांडला. आणि निमिष आणि स्नेहलची केमिस्ट्री फार उत्तम आहे. तुम्ही फार छान काम केलं, मला ते जास्त आवडलं. मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या तिघांना. थँक्यू. अलकाताई. निमिष आणि स्नेहलची केमिस्ट्री खूप छान होती. मकरंदनी सांगितलंच, दोघांची एनर्जी लेवलही खूप चांगली होती
आणि वाघ झालेल्या बनेचं विशेष कौतुक करेन की त्यांनी बेरिंग एवढं सुंदर ठेवलं होतं. बने, खूप आवडलं मला तुमचं काम. पण निमिष आणि स्नेहल, एक छान विषय तुम्ही या स्किटमधनं मांडला. खरंच लोकांमध्ये जागरूकता येण्याची खरंच गरज आहे आणि एक वेगळा तडका देऊन तुम्ही हा विषय मांडलात. अभिनंदन. जाणून घेऊया मार्क्स. मिळाले 9 गुण. असेच उत्तम परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू सो मच. मंडळी, या हंगामातल्या नव्या दमाच्या या विनोदवीरांसमोर कॉमेडीतला माइलस्टोन सेट करून देण्यासाठी तुमच्या समोर येतोय लाफ्टरचा पॉवर पॅक, अर्थात नम्रता संभेराव, जी खूप काळाच्या गॅप नंतर फुल्ली रिचार्ज होऊन येते आणि तिच्यासोबत आहे लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्या माध्यमांमध्ये विनोदावर हुकूमत गाजवलेला एक जबरदस्त कलाकार, अर्थात प्रसाद खांडेकर. दोघांसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार 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 नमस्कार. पुन्हा तेच सगळं, तो झोपेत वाजवणारा बँड, तीच हिंदीत करत दाद देणारी अँकर, तोच प्रसाद, तेच नाही मस्त, पण मस्त वाटतं सगळं छान वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटतं. सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटतंय. अरे वा, प्रसाद दादा आणि सई तर खूपच चेंज झाले. ओ माय गॉड. मकरंद सर, अलकाताई नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. वेलकम वेलकम. हसताना जजिंगसाठी आलात ना? जजिंगसाठी आलात ना? असंच पाहिजे. मार्क्स देताना कसं होतं ना. पण खरंच खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून. मी डॉक्टर प्रसाद. आता डॉक्टर ही डेली नाही आहे, लेट मी एक्सप्लेन. वेट, मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ॲक्ट्रेसचा डॉक्टर आहे. सो डॉक्टर प्रसाद. सो मी आत्तापर्यंत ॲक्ट्रेसवर उपचार करतो, त्यांच्या ॲक्टिंगवर उपचार करतो. ही माझी खासियत आहे डॉक्टर प्रसाद. डॉक्टर आत येऊ? ह्या आत यायच्या आधी विचारायचं असतं, इथे आल्यावर नाही. सॉरी सॉरी, ते मी थोडी ब्लँक झाले ना पहिल्याच एपिसोडला. नाही, मी इन जनरल सांगते की मी जरा ब्लँक झाले, मध्ये जरा गॅप झालाय ना. मणक्यात नाही हो, माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय, त्याच्यामुळे मला कळत नाही की मी कशी ऍक्टिंग करायची हो. तुम्ही आहात कोण? मी ऍक्ट्रेस आहे ना. सांगावं लागतंय. ओके ओके ओके. तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे. मी विसरले की कसं काम करायचं असतं, म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायचं मला आठवतच नाहीये. कशी रिॲक्ट व्हायचं मी आठवतच नाहीये मला काहीच. कशी रिॲक्ट व्हायचं हो मी, तेच म्हणून मला असं कळलं की तुम्ही ऍक्टरवर उपचार करता आणि म्हणून. यस यस, करेक्ट ठिकाणी आलात, योग्य ठिकाणी आलात. माझे ऍक्टर्स क्लायंट जगभर पसरलेत. रिअली? तिथे आहेत ना, यांच्यातून माझे बरेच क्लायंट्स आहेत. बघा, ती शिवाली, ती पहिल्या सीझन नंतर, दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे. माझा कोर्स कम्प्लीट करावा लागतो. सचिन गावडेने केला, हिने अर्धवटच सोडला. तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो. ही अजून कॉम्पिटिशन करते. असं खूप क्लायंट्स आहेत. नवीन पोरांमध्ये पण. विपुल, सांगितलेलं औषध घेतोस ना? हो, पिवळ्या गोळ्या घेतल्या. कुठल्या घेतल्या? पिवळ्या. अरे निळ्या सांगितलेल्या ना. अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत. कोर्स नीट करणं मी करणार सर, माझं ठरलंय, मी करणार. फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून द्या. काय होतं सर? मी देणार. थँक्यू सो मच. थँक्यू. ही करताय ती ऍक्टिंगच आहे. ही ओव्हर ऍक्टिंग आहे. मी फक्त ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून देणार तुम्हाला. मी नाव सांगा. नम्रता संभेराव. पाडन? मी नाही काय पाडन. हे बरोबर जमतंय. सगळं विसरलात ना, हे जमतंय बरोबर. पाडन म्हणजे परत बोल. काय नाव काय म्हटलं? नम्रता संभेराव. नम्रता संभेराव. म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझनला पार्टनर प्रसाद खांडेकरला
अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव. हो, मी जरा प्रेग्नन्सी लिव्हवर होते ना त्यामुळे. पण त्याला किती त्रास झाला माहितीये? प्रेग्नन्सी लिव्हर तू होतीस, कळा तो सोसत होता. क्षणाला पार्टनर बदलत होते. काय काय भोगावं लागलं तुला ना भाई. कळतंय सर, सगळं कळतंय मला, सगळं मान्य आहे. पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात मग कोणाच्या हातात होत्या? प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होतं? एनिवे, तर मी तुझ्या पॉवर परत आणून देणार. मी तुला शॉक देणार. सर तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला? लाईटीचा शॉक. अजून किडे पूर्ण मेले नाहीये. बरेच किडे जिवंत आहेत अजून. ठीक आहे, मला उपयोगच होईल. अगं मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार. हे बघ, ही खुर्ची आहे. ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं. मी इथे कमॉन, घाबरू नकोस, कमॉन बस. या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार. ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत. अच्छा, शॉकचे वेगवेगळे मोड आहेत. ओके. मी 3 बोललो की बटन दाबायचं. हे पण होईल ना, म्हणजे माझं पहिलं मी विसरले होते. डोंट वरी. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. पूर्ववत काम करेन. सगळं होणार. मी सुपाऱ्या वगैरे येतील विचारते. 3 बोललो की बटन दाबायचं. ओके, किती किती? 3 बोलल्यावर बटन दाबायचं. आवाज लेट काय येतो मशीनचा? अगं मी 3 बोलल्यावर बटन दाबायचं असं बोललो होतं ना, आधीच नाही दाबायचं, कळलं? आता तू मला शिकवायलास कसं करायचं आणि कसं नाही ते. तू मला शिकवायलास. मकरंद मोड ऑन झाला वाटतं. हे बघ नमे, घे कुदळ आणि घे फावडा, खनुया कालवा आणि दुष्काळ घालवा. बघ, ते कालवावाले मकरंद सर आपल्याला हवेच आहेत, पण सध्या इथे कालवावाले नकोत, शो चालवावाले हवेत मकरंद सर. सच्चा ह्यो बघ काय बोलायलं. मला सांग, मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकेन टिपाणी टिपांग. म्हणजे ते संदीप खरेने लिहिलं होतं, ते गाणं हिट झालं. म्या काय नुसत्या टांगा हलिवल्या. बघ बरोबर. अगं नमे ऐक माझं. अरे हो नमे ऐक, ही अशी नाही ऐकणार. काहीतरी आयडिया. प्रेग्नन्सी लिव्हर होतीस ना? ए बाय, ये इकडे ये. आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही. मी बाळ नाही आला, मीच आवाज काढला. नमे इथे बस. पॉवर्स हवेत की नाही घाई नाही करायची. मी बोलल्यावरच बटन दाबायचं, कळलं? इथे बस. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. किती किती? 3. हे बघ, मी बाबू भैया तू ट्रॅक्टर नाही आहेस बाबू भैया. तू तर बिघडलेला ट्रॅक्टर आहेस. माझं काय झालं? हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था. जिंदाबाद और जिंदाबाद रहेगा. अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत. मी बोलतोय सनीच्या आवाजात शेट्टी कुठून आला? बाबू भैया, मी मुलगी आहे बाबू भैया. ऍक्ट्रेस मोड ऑन कर. कोणी दाबायला सांगितलं? आधी कशाला दाबतेस? आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय आयुकू आयुकू आय आय.
ड्रेस. मी हात सोडते तुमच्या समोर, पदर पसरते, भीक मागते तुमच्या समोर. माझा छळ करू नका, मला मारहाण करू नका. मी पाया पडते आई, तुमच्या पाया पडते. माझा छळ करू नका. अलकाताई मूड कसा खाऊन झाला. मी माझ्या सौभाग्याची भीक मागते. आधी माया आधी शक्तीला साकडं घालते आणि माझ्या जखमी कुंकवाला वाचवण्याची शपथ घेते. जागी हो आई, जागी हो आई, आई तू जागी हो. नमे ऐक नमे, आई नमे तू जागी हो. नमे, ए नमे, आई जागी झाली तर चपल्याने मारेल. नको, त्यांचं नाही झेपत आहे तुला. त्यांनी ते कॅरेक्टरचं अजरामर करून ठेवलेत ग. त्या करायच्या तो अंगावर काटा यायचा, तू करतेस अंगावर खरकटा येतोय. ही सुवासिनी माझ्या सौभाग्याची आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो. आपल्याला अलकाताईच हव्या आहेत, पण जुन्या नको, आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत. जागी हो. बस, आत्ताच्या अलकाताई हव्यात, आत्ताच्या अलकाताई, आत्ताच्या अलकाताई. आ आ आ आ हसायला काय झालं? वा वा वा, छान, अप्रतिम. हसायला काय झालं? आत्ताच्या अलकाताई हव्या होत्या ना, ह्या काय आल्या? म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत. ते आपण लोकांना हसवायचंय, आपण हसायचं नाही. अरे पण मग तू पण बस. मला नको, मला कुठे, अगं नको. अरे हे काय झालं? मला जमत नाहीये तरी काय झालं? हे काय केलं तू? नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. अबाबाबा करून नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. मी दाखवते कसं करायचं निळफुले. वा नम्रता, वाड्या वया. मला नाही जमत. नाही जमत मला. तुम्ही खुर्चीवर या. खुर्चीवर या. जमेल तुम्हाला. दोघाही बसून शॉक लावून ए वासाऱ्या, माईमच्या खारीन गावला मोठा मावरा. अरे माईमच्या खारीन गावलाय मोठा मावरा न हिकडं स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा. काका मी की नाही इकडं का नाही इथं सादर करणार आहे माझ्या कॉमेडीचा परफॉर्मन्स. हा, आणि हे मकरनासपूर आहेत ना, ते लय मोठे फॅन आहेत आमचे. आणि अलकाताई आहेत ना, माझी आई त्यांची बी लय मोठी फॅन आहे. एवढी रडती की माझ्या बाबा तिला लय हानी त्या. नगरची पोरगी आली. प्लीज प्लीज डोंट स्नॅप डो. डोंट स्नॅप डो. मला फ्लशचा खूप ट्रबल होतो आईला. आईला डोळ्याला माझ्या फ्लशचा त्रास होतो खूप. आग लागो इंग्लिशला. बाय द वे, थँक्यू अपॉन माय इनर अँड आउटर बॉडी फुल्ली. मी आतून बाहेरून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. डोंट फ्लश. सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे होतं. आता तू जा. अजून एक राहिलंय, आमिर बा तमिक वाजवता शहीद. मस्त झाला परफॉर्मन्स. क्या बात.
मकरंद दादा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काय इनामदारांच्या वाड्यावर जाऊन काय वाटायचं तसंच वाटलं. खरं तर नमू खूप दिवसांनी आली आहे परत, पण तो गॅप वाटतच नाहीये. तू आहे तशीच आहे, तेव्हाही तशीच होती ना, आताही तशीच आहे, पुढेही तशीच राहशील. एकदा तू सुरू केलं की तुला थांबवणं पशालाही शक्य नाही, कोणालाच शक्य नाही. पण फार मला इंटरेस्टिंग वाटलं. आणि पशा तू किती वेगळा झालायस आता, किती वैविध्य आणलंयस तू सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि किती प्रामाणिकपणे तू पंचेस टाकतो. बाबा मला तर जमतच नाही हे, मला जास्त. पण एकंदरीत भन्नाट धमाल आणि आउट ऑफ द बॉक्स असा परफॉर्मन्स. क्या बात. अलकाताई, फारच मजा आली. नम्रता प्रसाद एवढी धमाल केली, आमची मिमिक्री बघताना पण आम्ही तेवढेच एन्जॉय करत होतो. खूप मजा आली. म्हणजे एवढ्या सिक्सर मारत होतात की कुठे 4, 2 रन्स वगैरे काहीच नाही. कंटिन्युअस कॉन्स्टंटली तुमची बॅटिंग एवढी मस्त चालली होती. खूपच एन्जॉय केलं. म्हणजे तुमचे परफॉर्मन्सेस, ते स्किट सगळंच सुंदर, सगळ्या बाजूनी मस्तच. सुपर. अलकाताईंना रडताना बघून अलकाताईच हसत होत्या. मी फक्त पिपाणी वाजवते. मला पण डबल पिपाणी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आता इथे शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. तुमच्या समोर येते कल्याणची चुलबुली शिवाली, टायमिंगचा नवा तडका निलेश गवारे, आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा भरघोस हमीभाव मिळवत असलेली कबीर सिंग फेम, आपल्या हास्य बुद्रुकची इनामदार, अर्थात आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. नमस्कार 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 नमस्कार. मी या शाळेचा प्राचार्य खूप शिका, खुशीदार पंढरीनाथ शिका. तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे, म्हणून ही समयी, या कठीण समयी कोण कामास येते, ही माझी ॲक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या, शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. हा आवाज करायचा नाही. आचारी, सुरू करा ना ते कार्यक्रम. आचारी नाही, ते प्राचार्य आहे. हो, नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे, पण प्राचार्य म्हणा. तेच जाऊ दे. अहो ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना, ते सामान कुठे? सामान कुठे? सामान अहो ते सामान नाही हो, ते साहित्य वाटप असं म्हणा त्याला. हे बघा आचार्य, तुम्ही असं करता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं, तेव्हापासून जे जे पुस्तक दिसेल सगळ्याला मी साहित्य म्हणते. म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते. असं नका ना करू. एका शब्दाचे 2 अर्थ नका लावू. ते एवढं शिक्षित बाईचं असं होतंय, या पोरा बाळांचं कसं व्हायचं? अहो असतात अहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात. आता सामानाला पण विविध अर्थ आहेत. अहो म्हणजे ते जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. आज जगाचं माल नाही कळायचं. गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळतं. तुम्हाला सांगते, काय सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना, सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं, मग मला कळलं, मग तिच्या नवऱ्याला कळलं. आहे की नाही इंटरेस्टिंग? पुढचं सांगू अजून? नाही, कशाला सांगताय? मी काय म्हणतो, सोन्याची बायको प्रेग्नंट होती. हा काय आर्थिक मंदीचा विषय का? नाही ना, मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना. तुम्ही कशाला ऐकते? सुरू करा ना कार्यक्रम. नाही, सुरू केला असता, पण आपला अँकर यायचा आहे अजून. मग बोलवा की लवकर. पण त्यांची एक अट आहे. आता काय? ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू, कोणाला बोलावलंय? आता बघा तुम्ही कोण आहे. लवकर बोलवा. हा, शिट्टी वाजवा. माझी वाजलीच आहे. ते दादा तुम्ही वाजवा पटकन. बीड़ी जलाइले जिगर से पिया, जिगर ना पड़ी आग है, डंग 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 डंग। बीड़ी
ठीक ना? अरे बच्चे लोग सब ठीक है ना? और अपने पापा लोग को मेरी तरफ से है ना? हो या रंगिलीला कशाला बोलावलं इकडं? ही अलाउन्सर आहे भाई. हो आता तुमच्या विक्रम साहेबांनी ना हिलाच पाठवलंय अनाऊन्सवर. यांनी पाठवलंय. हा ही बाई आहे ना, या बाईनं नादाला लावलंय त्यांना. तुम्हाला सांगते सुतासारखा सरळ होता माणूस. अच्छा. माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचं नाही. देखेगा कौन? हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को. तिला सांगा मी मारेन पण मुटका चालेल. लिस्टन मैं शुरू करती है. मेहरबान कादर खान, आज मेरे विक्की के कहने पर मैं रंगीली, आप सबकी शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा. नावानं हाक मारतीये प्राचारी, नावानं हाक मारती. अहो प्राचारी हा ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलायत, फक्त री जरा ओढू नका. ते जाऊ दे. विक्रम साहेबांना नावानं हाक मारती ही विक्की म्हणती. अहो मग त्यात काय एवढं. अहो ते साहेब आमच्या बरोबर कधी कधी बसलेले असतात ना, तेव्हा हिला म्हस्का म्हणतात. हो. आणि मला काय म्हणतात? बनपाव. बनपाव आणि चहाची सोय केली आहे, पण कार्यक्रमानंतर चालेल. राहू दे. मला कळलं आमचे हे मला काय म्हणतात ते. मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे. पण ओ प्रांचारी, हिला जमणार आहे काय बोलायला? कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची. नाही तुम्ही काळजी करू नका, सगळं भाषण मी लिहून दिलंय. हा ना? आता तिला फक्त वाचायचंय. हो सांगा ना, सांगा ना बाई. सुरू करा. ठीक है तो उपस्थित बालक आणि विद्यार्थी. नाही ते उपस्थित नाही, ते उपस्थित असं असेल ना. उपस्थित काय? कशाला आणला हिला? मी उपस्थित का लिहेल, पण उपस्थित लिहेल ना तिकडे. अरे तूने उपस्थिति लिखा है. इकडे बघा ना. मैं पढ़ती है. हा पडा. हा तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे. अहो तो समाज कार्यात लिहा, समाज कार्यात लिहिलंय तिकडे. समाज कार्यात. ते समाज कार्य जाऊ दे, या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे, झोपून बोलली. बाई काय लिहिलंय तिथे? समाज कार्यात झोकून दिलं पाहिजे. मैं पढ़ती है आगे. म्हणूनच आज आपल्या ससाच्या, चालकाच्या, खलाशाच्या. थांबा बरं झाला उडाला तू. ऐका काय लिहिलंय इथे? संस्था चालकांचे असं लिहिले. तर एवढं काय तुम्हाला येत नाही का वाचता? येतंय ना? नीट वाचा मग. मैं पढ़ती है तेरे लिए बस. आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात. दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गटार. ए बघती काय, वाच लवकर चल. मैं पढ़ती है तेरे लिए पढ़ती है बस. हाँ तो आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत. मी प्राचीला विनंती करते की त्यांनी मानेवर साल द्यावी. ओ प्रांचारी, प्राची कोण? प्राची कोण? प्राची. अच्छा मी प्राची. मी प्राची. अहो मी प्राचार्य. आणि ते ना ते साल नाही, शाल आहे, शाल. आणि ते मानेच्या नाही, मान्यवरांच्या असं लिहिलंय. नीट वाचा ना हो तुम्ही, प्लीज 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 नीट वाचा ना हो. दे दो शाल दे उसको जल. हा साल. हे घ्या. हे काय भोग पडलेली शाल? कुठल्या सलून मधून आणले तुम्ही? नाही सलून मधून नाही. बघू काय? नाही हो, ही तर उंदराने कुरतडली. अशी कशी कुरतडली? अशी कशी म्हणजे ती अशी. अहो करून काय दाखवते प्राचारी? अहो नाही आता बघा तुमच्या साहेबांना, अहो यांच्या साहेबांना आम्ही किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या. अहो उंदरांच्या 3 पिढ्या गेल्या हो, पण अजून काय गोळ्या आल्या नाही. पण गोळ्या त्यांनी दिल्या, गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला. तर उंदर त्या 4 पायांनी फुटबॉल खेळत होते हो. खरं सांगतोय. अहो ते मेले नाही, फुटबॉल खेळत होते.
शेवटी मग ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो. अहो प्राचार्य, अहो काय 50,000चा बजेट तुम्ही हे केलं होतं पास. अहो आम्ही तरी काय करणार, आता कार्यकर्ते असतात त्यांना पण बघायला लागतं. आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती. 2 वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता, त्याला लई त्रास होत होता ना, म्हणून जरा समजून घ्या. या पोरांचा पण त्रास बघा जर. आता ही पोरं काय आपलीच आहेत, ती काय समजून घेतील. आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले, ते उंदरांचं जाऊ दे. सामान वाटा, काय वाटायचं पहिलं दाखवा पटके. हा दप्तर वाटायचंय दप्तर. हाँ तो इसको अभी दफ्तर दिखाएंगे और ये बांटेगी सबको. ए थुत्तर तोंडे थांब ना जरा थांब. आना आना लवकर आना. हे बघा तुमचा फोटो बघायचा. हेच पाहिजे होतं. फ्रंट पाहिजेचा फोटो आणि बॅकला माझा फोटो. अहो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता, म्हणजे मोठा विचार होता खरं तर. काय विचार होता? आता बघा, आता विद्यार्थी, हा विद्यार्थी म्हटला की त्याच्या मागे कोण आलं? पालक. पालक म्हणजे कोण? वडील. हा आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला, त्याच्या मागे कोण असतील? वडील असतील. ते बघून खुश होतील ना, म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला. माझा बॅकला लावलंय. अहो बॅकला लावला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे की वनिताताई खरात आपल्या पाठीशी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे. अहो मग ते खूप अभ्यास करतील. खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहितील आणि ज्या पेन्सिलने लिहितील ना, त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे. ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यावर तुमचं नाव आहे, वनिताताई खरात. वनिताताई खरात. अहो आता मी काय म्हणतो, आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो. नंतर काय असं त्याच्या हातात? पेन्सिल. आता ही पेन्सिल अशी घेतो, असं बघतो, अरे वनिताताई खरात आहे की नाही. असं लिहिताना अचानक लक्षात, अरे वनिताताई खरात अशी पडली. आणि असं उचलल्यानंतर असं बघतो, अरे वनिताताई खरात. सगळीकडे वनिताताई खरात आहे ना. आधी नाही काय सांगायचं, नवरा तो नवरा शेवटी, माझ्याशिवाय काळजी आहे की त्यांना कोणाची. अभी विकी को फोन करती है मैं, मेरे साथ ऐसा क्यों किया उसने, अभी उसको जा पूछती है मैं. नाही थांबा तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना, तुमच्यासाठी शार्पनर आहे बघा. मेरा फोटो है शार्पनर पे. तुम्ही करेक्ट शार्पनर पकडतात ना, म्हणून तुम्हाला शार्पनर. क्या रे, म्हणजे माझ्या पेन्सिलला हिचा शार्पनरने टोक काढणार. आणि टोक काढताना माझं नाव जाणार. नवरा तो नवराच असतो शेवटी. घरातली वट पौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावास्या चांगली वाटायला लागली. तुम्हाला सांगते, आता जाताना नाही वट पौर्णिमेचा धागा सोडून घेऊन गेले ना, नावाची वनिताताई खरात नाहीये. या चटवीमुळे झालंय सगळं. मैंने क्या किया रे तेरे सटवी को. देख मैं मुझे उससे प्यार है. तुझे उससे प्यार है, मला त्याच्या नावची 4 पोरं आहे. तू नसतीस ना, आता या सगळ्या सामानावर माझाच फोटो असता फक्त. तोंड बघ मोठी, तू नीट राहिली असती तर काल असतं तो माझ्याकडे. ए त्याला एक अक्कल नाही, पण तू कशाला गेली ग शेण खायला? म्हशी सारखी घरात पडून असते ना, म्हणून तो वैतागलाय तुला. जाग टावळे. ए जाग सटवे. अगे तू जाग. ए तू जाग. अगे जा 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 जा. तू जा जा जा. जाग 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 जा 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 जा. तुमचा जागर झाला असेल तर मी काही बोलू का? काही बोलू मी? बोल. नाही तुमचं चालू द्या. तुम्ही ना हे असेच भांडत राहा. याचं नाव द्यायचं, त्याचं नाव द्यायचं, हे हाच विचार करत बसा. तुम्हाला योजना महत्वाची नाही, तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्वाची आहेत. कळलं का? नाही कळतंय मला ते. इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं. ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे. तुम्ही काम आहे ना असं विधभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात. त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो, माझ्या झोपडीत तिकडच्याच कुठल्या 2-4 मुलांना शिकवतो. समाधान वाटेल मला. नाही खरंच समाधान वाटेल मला. नाहीतर मग अनसपुरे साहेबांचं नाम शाळेत आहे ना तिकडे जाऊन शिकवतो, मोफत शिकवतो. तिथे समाधान वाटेल मला. या भ्रष्ट शाळेत मला नाही राहायचं. चला मी येतो. हो प्राचारी ऐका ना. किधर जा रहा है काजी तू? रुक ओ ना. प्राचारी आवाज तेरी वजह से सुंदर झाला परफॉर्मन्स. आणि या स्किटच्या निमित्तानं आम्हाला एक वेगळं त्रिकूट बघायला मिळालं. सुपर्ब. मकरंद दादा, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? खूप छान होता. शिवालीचं बेरिंग फार मला आवडलं. त्यांनी फार छान हे केलं. आणि वनिता ही हुकुमीच असल्यामुळे तिच्याबद्दल काही नाही. मला फक्त थोडंसं निलेश तुझ्याशी बोलायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही आत्मविश्वासानं काम करायचं. शब्दांच्या ह्याच्यात आपला आत्मविश्वास गमवायचा नाही कधीच. हे बघ, चूक जरी करायची ना ती एकदम कॉन्फिडंटली करायची. माझ्याकडे बघ,
मला नृत्यातलं न सुद्धा येत नाही, पण जेव्हा मी गर्दीत नृत्य करतो तेव्हा माझं नाचतो, त्यामुळे बाकीचे चुकीचे वाटतात. आपण हसायचं, हसून स्टेप करायचे, त्यांचं वेगळं चालू दे ना, त्यांना हे चुकलेले. आपल्याला काय करायचं नाही हे शिकता आलं की मग आपण आपला प्रवास सोपा होतो आणि तुझा होईल याची मला खात्री आहे. आय एम शुअर तू जास्त चांगलं करशील. अलकाताई, तुम्ही काय सांगाल? पहिली शेर, दुसरी सव्वा शेर असं दोघींचंही सादरीकरण होतं, दोघींचंही बेरिंग छान होतं. निलेशबद्दल माझी थोडी तेच हे आहे की संवाद म्हणताना निलेश तुमची खूप घाई होत होती असं मला वाटत होतं. मला माझा पहिला अनुभव आठवतोय. मी वयवर्ष 8 असताना नटसम्राट या नाटकात काम करत होते. दत्ता भट होते, शांताजोग होत्या आणि मला आठवत आहे की पहिल्याच प्रयोगाला शिवाजी मंदिरमध्ये हाऊसफुल प्रयोग, त्या नाटकातली मी 3री ठमी, 250 प्रयोग केले मी त्या नाटकाचे आणि पहिल्याच वेळी एवढ्या ऑडियन्सला बघून घाबरले, कारण माझ्या 4-5च रिहर्सल्स झाल्या होत्या. व्यावसायिक नाटकाचा मला अजिबात अनुभव नव्हता आणि मी पहिलंच वाक्य चुकले आणि पटकन म्हटलं मी चुकले. तर दत्ता भट्टांनी मला हळूच मागनात चिमटा काढला आणि म्हणाले नाही तू बोलत राहा पुढे. अशी प्रत्येकाला हे अनुभव येत असतात आणि आपण शिकत असतो. मला असं वाटतं पुढच्या वेळी तुमच्याकडनं नक्कीच आम्हाला याच्यापेक्षा छान परफॉर्मन्स बघायला मिळेल. मनापासून शुभेच्छा. जाणून घेऊया गुण. दादा, पुढल्या सगळ्या पर्वासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत हे जाणून घेण्याची. मी दोन्ही सरपंचांना विनंती करते की हा निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहे या हंगामातला पहिला वहिला निकाल. तर कोण आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? तत्पूर्वी काही गोष्टी आधी स्पष्ट करून सांगू इच्छितो. ही खुर्द आणि बुद्रुकची जी हास्य जत्रा होती त्यामध्ये अतिशय विनोदी असे सादरीकरण सगळ्यांनी झाले. आजचाही आम्ही सादरीकरण पाहत असताना तिथं लोटपोट होत होतो. सगळ्यांचं सादरीकरण चांगलं होतं. 2 तोंडात हाना पण बाजीराव म्हणा या पद्धतीचं सादरीकरण कुणीही केलं नाही. त्याबद्दल खुर्द आणि बुद्रुक दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. आणि आमच्या अखिल खुर्द बुद्रुक सरपंच संघटनेच्या अध्यक्षा माहेरची साडी फेम अलकाताई कुबल यांना आजचा जहागीरदार कोण हे जाहीर करण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. अलकाताई, खरं तर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस चांगले झाले, पण आज जहागीरदाराचा कोणाला तरी किताब द्यायचाच आहे आणि त्यातलं थोडं उजवं डावं होणारच. आम्ही 2 नावं दोघांनीही सिलेक्ट केली आहेत, तेजस आणि प्रियदर्शनी. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा सातबारा. हास्य खुर्दमधून तेजस आणि प्रियदर्शनी ठरलेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.